तुमचा पण YouTube चॅनल मॉनिटाईज झालेला नाहीये, तुमच्या पण व्हिडिओजवरती फक्त 100 ते 150 व्ह्यूज येत आहे, तरी पण तुम्ही YouTubeवरून भन्नाट पैसा कमवू शकता. हो, मी आजच्या व्हिडिओमध्ये अशी ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, की त्या ट्रिक्सने तुम्ही काय करू शकता, महिन्याला 30 ते 40 हजार रुपये इझिली घर बसल्या कमवू शकता. आता जे मोठे युट्यूबर आहेत, ते मोठे युट्यूबर ह्या ट्रिक्सचा वापर करून YouTubeवरती भन्नाट पैसा कमवत आहे. पण जे छोटे युट्यूबर आहेत, त्या छोट्या युट्यूबरला ही गोष्ट माहीत नाहीये. तर त्याच छोट्या युट्यूबरसाठी मी काय केलेलं आहे, आजचा व्हिडिओ खास घेऊन आलेली आहे. आता बघा, जे छोटे युट्यूबर असतात, छोट्या युट्यूबरला चॅनल मॉनिटायझेशन होत नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन असतं. कारण आपले 1000 सबस्क्रायबर लवकर कंप्लीट होतात, पण 4000 वॉच टाईम कंप्लीट करण्याचं कुठेही नाव घेत नाही. चॅनल मॉनिटायझेशन होत नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन तर असतंच. पण जे घरचे लोक असतात किंवा बाहेरचे बोलणारे असतात, त्यांचे जे बोलणे असतात, ते बोलणे ऐकून पण काय होतं, आपलं डोकं हँग पडतं. मग त्यावेळेस काय करतो आपण, YouTube चॅनल सोडण्याचा विचार करतो. तर बघा, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठेही YouTube चॅनल सोडण्याचा विचार येणार नाही किंवा तुमचं जे फ्रस्ट्रेशन आहे, ते फ्रस्ट्रेशन काय होणार आहे, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्णपणे काय होणार आहे, दूर होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी ट्रिक्स सांगणार आहे, त्या ट्रिक्सने तुम्ही अगदी ज्या दिवशी चॅनल चालू करणार आहात, म्हणजे तुम्ही ज्या वेळेस पहिला व्हिडिओ तुमचा YouTubeवरती अपलोड करणार आहात, त्या पहिल्या व्हिडिओपासून काय करू शकता, तुम्ही YouTubeवरती अर्निंग ही सुरू करू शकता. फक्त तुम्हाला मी ज्या स्टेप्स सांगणार आहे, त्या स्टेप्स काय करायच्या आहे, योग्य पद्धतीने फॉलो करायच्या आहे. बघा, आता ह्या पद्धतीने जो तुम्ही पैसा कमवणार आहात, तो पैसा काय असणार आहे, 100% हा तुमच्या मालकीचा असणार आहे. यावरती YouTubeचा काही अधिकार नसणार आहे. आता तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही, मग YouTubeवरून जी अर्निंग तयार होते मॉनिटायझेशनच्या आधीची, ती सगळी YouTubeच्या मालकीची असते. मग ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होतो, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जे ॲड रिव्ह्यू तयार होतो, त्या ॲड रिव्ह्यू मधून पण 45% हा काय करावा लागतो, आपल्याला YouTubeला द्यावा लागतो आणि 55% हा आपल्याला मिळतो. पण इथे असं काही नाहीये. इथे तुम्ही पहिल्या दिवसापासून अगदी जेवढे पैसे कमवाल, ते सगळे तुम्हाला मिळणार. इथे कोणालाही दिले जाणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला मी जी ट्रिक्स सांगणार आहे, ती ट्रिक्स काय करायची आहे, योग्य पद्धतीने तुम्हाला काय करायचे, फॉलो करायचे आहे, की त्यामुळे काय करू शकता, अगदी तुम्ही पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी तुम्ही चॅनल चालू करा, त्या दिवसापासून घर बसल्या महिन्याला काय करू शकता, 30 ते 40 हजार रुपये इझिली कमवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, जे तुमचं Amazon असोसिएट्स अकाउंट आहे, ते कसं बनवायचं. त्यानंतर Amazon असोसिएट्स अकाउंट बनवल्यानंतर तुमची जी बँक इन्फॉर्मेशन असते, ती सेफ्टी पद्धतीने कशी भरायची, किंवा तुमची जी टॅक्स इन्फॉर्मेशन असते, ती टॅक्स इन्फॉर्मेशन कशी भरायची. आणि ज्यावेळेस तुमचं Amazon असोसिएट्स अकाउंट बनल, त्यानंतर तुमचे जे प्रॉडक्ट आहे Amazonचे, त्या Amazonचे प्रॉडक्टची जी असोसिएट्स लिंक असते, ती लिंक कशी कॉपी करायची आणि ती तुमच्या जे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आहे, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कुठे पेस्ट करायची, ह्या पद्धतीने A to Z माहिती काय करणार आहेत, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कुठेही याबद्दल माहिती सर्च करण्याची गरज पडणार नाही. तर बघा, मला 100% विश्वास आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या मी स्टेप्स सांगणार आहे, त्या स्टेप्स फॉलो करून अगदी तुम्ही चॅनल सुरू केल्यानंतर अगदी महिनाभरातच काय करू शकता, YouTubeवरून भन्नाट पैसा कमवू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहात, महिनाभरात तुमचं चॅनल मॉनिटाईज नसताना पण पैसे कमवाल, तर त्यावेळेस मला काय करायचं आहे, सिम्पली ह्या व्हिडिओच्या खाली येऊन काय करायचं आहे, कमेंट टाईप करायची आहे, की मॅडम आम्ही ह्या पद्धतीने काय करत आहोत, YouTubeवरून भन्नाट पैसा कमवत आहात. नक्कीच मला तुमचा जो फीडबॅक आहे, तो फीडबॅक बघून काय होईल, खूप आनंद होईल. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, आपलं गुगल ओपन करणार आहोत. ठीक आहे. तर गुगल ओपन करताना तुम्हाला गुगल ओपन केल्यानंतर जो सर्च बार आहे, त्या सर्च बार मध्ये टाकायचा आहे Amazon असोसिएट्स प्रोग्राम किंवा Amazon ॲफिलिएट प्रोग्राम. Amazon ॲफिलिएट प्रोग्राम टाकल्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक येत आहे Amazon ॲफिलिएट, त्यावरती क्लिक न करता जी सेकंड लिंक येत आहे Amazon.com असोसिएट सेंट्रल, त्या लिंकवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्रंट पेजवरतीच दिसत असेल बघा, रिकमेंड प्रॉडक्ट्स अँड अर्न कमिशन्स. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, तुमचे जे प्रॉडक्ट आहे, तुमच्या ज्या सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियावरती जे प्रॉडक्ट आहे, ते रिकमेंड करायचे आहे, म्हणजे लोकांना सजेस्ट करायचे आहे. एक प्रकारे जे Amazon आहे, त्या प्रॉडक्टची काय करायची आहे, ऍडव्हर्टायझिंग करायची आहे आणि तुम्हाला कमिशन मिळवायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला त्यांनी 3 स्टेप दिलेले आहे. तुम्हाला साइन अप करायचं आहे, म्हणजेच तुमचं अकाउंट बनवलेलं नसेल तर तुम्हाला अकाउंट बनवायचं आहे. त्यानंतर तुमचे जे प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट रिकमेंड करायचे आहे आणि तिसरा ऑप्शन आहे अर्न, म्हणजे जे प्रॉडक्ट तुम्ही रिकमेंड करणार आहे तुमच्या ऑडियन्सला, तुमच्या सोशल मीडियावरती, त्या थ्रू तुम्ही काय करू शकता, पैसे कमवू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, पहिले अकाउंट बनवायचं आहे Amazon असोसिएट्स वरती. त्यासाठी तुम्हाला वरती जे 3 डॉट्स दिसत आहे, त्या 3 डॉट्स वरती क्लिक करायचं आहे. 3 डॉट्स वरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला जर तुमच्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप साईट ऑन नसेल, बघा या पद्धतीने जर तुमची सेटिंग असेल, तर तुम्हाला 3 डॉट्स वरती जाऊन तुमचं जे डेस्कटॉप साईट आहे, ती डेस्कटॉप साईट काय करायची आहे, ओपन करायची आहे. म्हणजेच आता तुमची जी वेबसाईट आहे किंवा जी लिंक आहे, ती काय होणार आहे, तुमच्या कम्प्युटर मोडमध्ये काय होणार आहे, ओपन होणार आहे. त्यामुळे काय होतील, जेवढे काही तुमचे मेनू म्हणजे तुम्हाला उपलब्ध पाहिजे, तेवढे सगळे मेनू काय होणार आहे, या स्क्रीनवरती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हे लॉग इन करा, त्यावेळेस म्हणजे तुम्हाला डेस्कटॉप साईट ऑन करायचं विसरायचं नाहीये. ठीक आहे. नाही तर काय होणार आहे, तुमचं जे अकाउंट बनवताना जी प्रोसेस आहे, ती मोबाईल मोडमध्ये थोडी वेगळी येते. तर चला मग आपण साइन अप करूया.
आता साइन अप वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला 2 ऑप्शन येणार आहे. एक तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर साइन इन करण्यासाठी काय करायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. जर तुम्ही तुमचं अकाउंट बनवलेलं असेल तर. आता आपल्याला नवीन अकाउंट बनवायचं आहे. मग नवीन अकाउंटसाठी काय करायचं आहे बघा, क्रिएट युअर Amazon अकाउंट या ऑप्शनवरती काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. बघा फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. त्यानंतर तुम्हाला तुमचा मेल आयडी टाकायचा आहे. आता मी समोर तुम्हाला सजेस्ट करत की युट्यूबला तुमचा जो मेल आयडी आहे तो मेल आयडी इथं काय करायचा आहे, तुम्हाला एंटर करायचा आहे आणि जो पासवर्ड आहे तो पासवर्ड Amazonसाठी वेगळा तयार करायचा आहे. जो तुमच्या मेल आयडीला पासवर्ड आहे तो मेल आयडीचा पासवर्ड इथं काय करायचा नाही, तुम्हाला एंटर करायचा नाही. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे, माझं नाव, मेल आयडी साठी एक स्ट्रॉंग पासवर्ड काय केलेला आहे, तयार केलेला आहे. तो परत रिएंटर करायचा आहे तो पासवर्ड तुम्हाला. त्यानंतर तुमचं क्रिएट युअर Amazon अकाउंट आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की ज्या वेळेस मी पासवर्ड वगैरे एंटर केला तर ह्या पद्धतीने काय झालेलं आहे, माझं जे Amazon असोसिएट्स अकाउंट आहे ते बनून रेडी झालेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तुमची जी पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे त्यासाठी अशी फ्रंट स्क्रीन येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल अकाउंट इन्फॉर्मेशन, त्यानंतर वेबसाईट अँड मोबाईल ॲप लिस्ट, प्रोफाईल, स्टार्ट युजिंग Amazon असोसिएट्स, अशा 4 स्टेप्स आहेत. त्या 4 स्टेप्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमचे जे Amazonचे प्रॉडक्ट आहेत ते Amazonचे प्रॉडक्ट तुमच्या सोशल मीडियावरती काय करू शकता, रिकमेंड करू शकता. तर बघा तुम्हाला तुमची अकाउंट इन्फॉर्मेशन जी तुम्ही भरली होती अकाउंट क्रिएट करताना ती इथे तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जर तुमचा ऍड्रेस चेंज करायचा असेल, आता ऑलरेडी काही जण काय करतात, मेल आयडीला चुकीचा ऍड्रेस टाकतात, कोणी खऱ्या गोष्टी टाकत नाही. पण आता इथं आपल्याला सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे, A to Z ज्या तुमच्या रिअल आहेत त्या गोष्टी काय करायच्या इथे एंटर करायच्या आहे. तर बघा सिलेक्ट डिफरंट ऍड्रेस. तुम्हाला आता मी काय करते, हाच ऍड्रेस ठेवत आहे त्यामुळे मी काय करत आहे, कंटिन्यू करत आहे. तर बघा तुम्हाला लास्टला दिसत असेल हु इज द मेन कॉन्टॅक्ट फॉर दिस अकाउंट. आता जो वरती दिसत आहे म्हणजे ज्या नावाने मी अकाउंट बनवलेलं आहे, आता मी माझ्या मिस्टरांचं बनवलेलं आहे, तर तुम्हाला खाली जो पहिला ऑप्शन आहे द पेई लिस्टेड अबव, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे समवन एज आय नीड टू एंटर द इन्फॉर्मेशन. तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनवरती कधी क्लिक करायचं आहे की ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरती पेमेंट नको आहे, तुमचे मिस्टर असतील किंवा तुमचं घरातला दुसरं कोणी मेंबर असेल त्याच्या अकाउंटवरती जर ह्याचं पेमेंट पाहिजे असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती तुमच्या नावावरती पेमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला पहिला ऑप्शन म्हणजे द पेई लिस्टेड अबव या ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे, जी माझी अकाउंट इन्फॉर्मेशन आहे ती अकाउंट इन्फॉर्मेशन काय केलेली आहे, टोटली फी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला पेई नेम टाकायचं आहे, त्यानंतर ऍड्रेस लाईन 1, ऍड्रेस लाईन 2 तिथे तुमचा ऍड्रेस मेन्शन करायचा आहे. त्यानंतर जी सिटी असेल ती सिटी मेन्शन करायची आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यात राहता ते स्टेट प्रोव्हाइड करायचं आहे. झिप कोड, पोस्टल कोड म्हणजे तुमचा पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर कंट्री इंडिया सिलेक्ट करायची आहे. फोन नंबर मध्ये आपल्या इंडियाचा +91 हा कोड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर बघा हु इज द मेन कॉन्टॅक्ट फॉर दिस अकाउंट, परत इथे डबल विचारलं जात आहे. तर तुम्हाला द पे लिस्टेड अबव म्हणजे वरती तुम्ही जो ऍड्रेस टाकलेला आहे किंवा जे पे नेम टाकलेला आहे त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं पेमेंट आहे ते ट्रान्सफर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे येलो कलरमध्ये त्या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर युअर वेबसाईट्स अँड मोबाईल ऍप्स, आता इथं काय येत आहे एंटर युअर वेबसाईट आणि एंटर युअर मोबाईल ऍप. जर तुम्ही कोणत्या मोबाईल ऍपवरती तुमच्या ह्या Amazonचं जे प्रॉडक्ट आहे त्या Amazon प्रॉडक्टचं काय करणार असाल, प्रमोशन करणार असाल किंवा रिकमेंडेशन करणार असाल तर तुम्हाला मोबाईल ऍपची लिंक टाकायची आहे. पण जनरली आता तुम्ही युट्यूबवरती काय करणार आहात, तुमचे जे सोशल मीडिया आहे म्हणजे युट्यूब अकाउंट त्यावरती हे Amazonचे प्रॉडक्ट आहे त्याचं काय करणार आहात, प्रमोशन किंवा रिकमेंड करणार आहात ते प्रॉडक्ट. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला इथं काय करायचं आहे, जे तुमचं युट्यूब अकाउंट आहे त्या युट्यूब अकाउंटची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट काय करायची आहे, तुम्हाला एंटर युअर वेबसाईटमध्ये एंटर करायची आहे. आता ती कशी करायची ते तुम्हाला मी सिंपल सांगते. ठीक आहे. युट्यूब ओपन केल्यानंतर जे माझं प्रोफाईल पिक आहे त्या प्रोफाईल पिक वरती क्लिक केलं. प्रोफाईल पिक क्लिक केल्यानंतर सोनाली टेक मराठी असं माझ्या चॅनलचं नाव दिसत आहे. त्या चॅनलच्या नावावरती मी क्लिक करणार आहे. चॅनलच्या नावावरती क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला 3 डॉट्स दिसत आहे. त्या 3 डॉट्स वरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला शेअरचं ऑप्शन येत आहे, सेटिंग नंतर दुसरा ऑप्शन येत आहे शेअर. त्या शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन येत आहे कॉपी लिंक. त्या कॉपी लिंक ऑप्शन वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. यामुळे काय होणार आहे, तुमचा जो युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलची लिंक काय होणार आहे, कॉपी होणार आहे. आता ही लिंक आपल्याला काय करायची आहे, त्या वेबसाईटच्या ठिकाणी काय करायची आहे, पेस्ट करायची आहे. तर बघा तुम्हाला एंटर युअर वेबसाईट दिसत आहे. तिथे काय करायचं आहे, थोडा वेळ टॅप करून ठेवायचं आहे. पेस्टचा ऑप्शन आलेला आहे, त्या पेस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि समोर तुम्हाला ऍड ऑप्शन दिसत आहे, त्या ऍड ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा ह्या पद्धतीने काय होणार आहे, तुमची जी युट्यूबची वेबसाईट आहे ती इथं काय होणार आहे, लिंक होणार आहे. आता तुम्ही बघू शकता काय Amazonवरती म्हणजे तुम्ही जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही भरपूर सारे असे चॅनल बघितले असते की लूट डील चॅनल किंवा Amazon ऑफर्स असे भरपूर सारे चॅनल्स असतात. तिथून आपण खूप सारी खरेदी करतो की ज्या वेळेस Amazonने काय केलेलं असतं,
असं सेल चालू केलेलं असतं. तर ह्या पद्धतीने पण तुम्ही काय करू शकता, ह्या लिंक वापरून तुमचं टेलिग्रामला तुमचं लूट डीलचं अकाउंट चालू करून तिथून पण काय करू शकता, भरपूर पैसा हा कमवू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला जो खाली नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे त्या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक हे आलेला आहे, एक सेंटेन्स आलेला आहे, आर एनी ऑफ द ट्रॉफिक सोर्सेस लिस्टेड अबाउट डायरेक्टली प्रायमरीली ॲट द चिल्ड्रन 137 द ट्रॅफिक सोर्सेस आर नॉट इलिजिबल टू डिस्प्ले बॅनर विजेस. म्हणजे जनरली मी तुम्हाला ह्या सेंटेन्सचा मिनिंग सांगते. ह्या सेंटेन्सचा मिनिंग असा आहे की जे 13 वर्षाच्या खालील मुलं आहे त्यांच्यासाठी ही वेबसाईट काय करत नाही, तुम्हाला म्हणजे प्रमोशन किंवा परमिशन देत नाही. ठीक आहे. तर ही जी ऍप आहे किंवा अमेझॉन असोसिएट्स आहे, जे 13 वर्षाच्या वरील मुलं आहे किंवा लोक आहे त्यांच्यासाठी काय आहे, या ऍपची परमिशन आहे ते आपल्याला इथं नो करायचं आहे. ठीक आहे. तर ह्या ऑप्शनवरती नो केल्यानंतर बघा तुम्हाला येलो कलरमध्ये कन्फर्मचा ऑप्शन येत आहे. त्या कन्फर्म ऑप्शनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, आता जनरली ज्यावेळेस तुम्ही युट्यूबवरती हा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला काय होईल, थोडं कमी पिक्सेलमध्ये राहील. तर युट्यूब व्हिडिओमध्ये याला थोडं म्हणजे ऍडव्हान्स पिक्सेलमध्ये कन्वर्ट करून घ्या, म्हणजे 180 पिक्सेलमध्ये, की ज्यावेळेस तुम्हाला ह्या सेटिंग काय होतील, एकदम क्लिअर दिसतील. बघा इथं तुम्हाला प्रोफाईल इन्फॉर्मेशन विचारली जात आहे. प्रोफाईल इन्फॉर्मेशन मध्ये पहिला पॉईंट आहे, व्हॉट इज युअर प्रेफर्ड असोसिएट स्टोर आयडी. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे नाव आहे आणि तुमचं जे सरनेम आहे ते दोघं कॅपिटलमध्ये टाकायचे आहे आणि जॉईन करून टाकायचे आहे. त्यानंतर टेल अस अबाउट द कंटेंट यू क्रिएट. आता बघा तुमचा चॅनल नक्की कोणत्या याचा आहे, मग मी इथे टाकेन दिस इज अ टेक युट्यूब चॅनल. त्यानंतर बघा व्हॉट इज विच ऑफ द मेन फॉलोइंग डिस्क्राइब्स युअर कंटेंट. म्हणजे खाली कोणता पॉईंट असा आहे की जो तुमचा जो चॅनल आहे त्या चॅनलला काय करत आहे, व्यवस्थित एक्सप्लेन करत आहे. ठीक आहे. तर मी इथे काय करणार आहे, जो ब्लॉग आहे त्या ब्लॉग पॉईंटला काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. नंतर हाऊ डिड यू हिअर अबाउट अस. म्हणजे यांनी विचारलेलं आहे की नक्की अमेझॉन असोसिएट जो प्रोग्राम आहे अर्निंग बद्दलचा, याबद्दल तुम्ही कुठे ऐकलं. मग त्यांनी दिलेलं आहे ऑनलाईन सर्च, फ्रॉम द अमेझॉन वेबसाईट, ब्लॉग पोस्ट किंवा वर्ड ऑफ माउथ. म्हणजे तुम्ही कोणाच्या तोंडून ऐकलेलं आहे का. ठीक आहे, आपण हेच टाकू की वर्ड ऑफ माउथ, म्हणजे आपण कोणाच्या तरी तोंडून ऐकलेलं आहे. त्यानंतर बघा यू आर ॲग्री टू द टर्म अँड कंडिशन. जो बॉक्स दिसत आहे त्या बॉक्सला काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे. याने काय होणार आहे, आपण ह्या अमेझॉन असोसिएटच्या प्रोग्रामला ॲग्री आहोत असं कन्फर्म होतं आणि त्यानंतर आपल्याला फिनिश करायचं आहे. बघा आता फिनिश केल्यानंतर तुमचं काय होणार आहे, जे अमेझॉन असोसिएट सेंट्रल जे अकाउंट आहे ते अकाउंट तुम्हाला इथून बनून काय झालेलं आहे, रेडी झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुमचं अकाउंट बनून हे तयार झालेलं आहे. आता बघा तुम्हाला खाली तुम्हाला दिसत असेल, तुम्ही जर इंग्लिश वाचलं तर इथे कळेल तर जे तुमचं अमेझॉन स्टोर आयडी आहे ते तुमचं 24 तासात काय होणार आहे, ऍक्टिव्हेट होणार आहे. म्हणजे तुमचा चॅनल बघितला जाईल, तुमच्या चॅनलवरती जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या काय केल्या जातील, चेक केल्या जातील. तुमचा युट्यूब चॅनल म्हणजे सगळ्या युट्यूबच्या गाईडलाईन पॉलिसी काय करत आहे, फॉलो करत आहे का. त्यानंतर काय केलं जाईल, 24 तासांनी हे अकाउंट ऍक्टिव्हेट केलं जाईल आणि 24 तासांनी काय करू शकता तुम्ही, लगेच तुमचं जे अमेझॉन आहे त्या अमेझॉनला जाऊन काय करू शकता, कुठलाही प्रॉडक्ट घ्या, तो काय करू शकता, तुमच्या व्हिडिओला हा लिंक करू शकता. मला बँक इन्फॉर्मेशन कशी भरायची किंवा जी टॅक्स इन्फॉर्मेशन कशी भरायची ते पण मी काय करते लगेच सांगते. त्यानंतर जे अमेझॉनचे प्रॉडक्ट आहे ते कशी तुम्हाला शेअर करायचे ते पण मी काय करते शॉर्टमध्ये सांगते. ठीक आहे. तर बघा एंटर युअर पेमेंट अँड टॅक्स इन्फॉर्मेशन आहे, तिथं नाऊ वरती काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावेळेस तुम्ही नाऊ ऑप्शन वरती क्लिक करता. नाऊ ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जी पेमेंट मेथड आहे ती पेमेंट मेथड काय होणार आहे, इथं ओपन होणार आहे. पेमेंट मेथड ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा पे बाय एनईएफटी ₹1000 मिनिमम अर्निंग, म्हणजे 1000 रुपये तुमच्या अकाउंटवरती तयार झाले अमेझॉन असोसिएट्स अकाउंटवरती. लगेच ते काय होणार आहे, एनईएफटी थ्रू, म्हणजे डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये जी तुम्ही बँक इन्फॉर्मेशन भरणार आहात त्या बँक खात्यावरती काय होणार आहे, डायरेक्टली काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं दुसरी कोणतीही प्रोसेस करायची नाही. सिंपल बँक अकाउंट लिंक करा, त्यानंतर तुमच्या अमेझॉन असोसिएट्सवरती 1000 रुपये तयार झाले, लगेच तुमच्या अकाउंटवरती ते ट्रान्सफर केले जातील. म्हणजेच बघा इथं युट्यूबवरती जे तुम्हाला $100 होणं गरजेचं आहे तुमचं पहिलं पेमेंट येण्यासाठी, इथं असा कोणताही क्रायटेरिया नाहीये. तुमचे 1000 रुपये तयार झाले, तुमच्या बँक खात्यावरती काय केले जातील, ट्रान्सफर केले जातील. त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचे आहे, जी बँक इन्फॉर्मेशन आहे ती कुठेही चुकी न करता व्यवस्थित भरायची आहे. एक एक डिजिट काय करायचं आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा तुम्हाला सगळ्यात आधी जी बँक लोकेशन आहे, म्हणजे तुमचं बँक कोणत्या इंडियामध्ये आहे का किंवा अजून कोणत्या दुसऱ्या देशात आहे ते काय करायचे आहे, तिथं तुम्हाला लोकेशन टाकायचं आहे बँकेचं. त्यानंतर बघा बँक करन्सी इंडियन रुपीज, हे ऑटोमॅटिकली काय येणार आहे, सिलेक्ट होऊन येणार आहे. कारण तुम्ही काय करत आहात, हा फॉर्म जो भरत आहात अमेझॉन असोसिएटचा तो इंडियामध्ये भरत आहात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इंडिया आणि इंडियन रुपीज हे दोन ऑप्शन ऑटोमॅटिकली येणार आहे, तुम्हाला इथे फिल करायची गरज नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा बँक अकाउंट होल्डर नेम, तुमचं जे नाव आहे बँकेच्या पासबुक वरती बँकेचं जे काय असेल डिटेल्स त्यावरती जे नाव आहे ते नाव काय करायचं आहे, ते तुम्हाला प्रॉपर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. बँक अकाउंट नंबर जो असेल तो व्यवस्थित परफेक्ट टाईप करा. ठीक आहे.
त्यानंतर बघा तुम्ही बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला परत कन्फर्म बँक अकाउंट नंबर म्हणजे तुम्हाला डबल काय करायचं आहे, तो बँक अकाउंट नंबर आहे तो काय करायचा आहे, परत री एंटर करायचा आहे. आता री एंटर केल्यानंतर जी बँकेचं नाव आहे, ते बँकेचं नाव जे तुमच्या चेकबुक वरती वगैरे असेल ते व्यवस्थित एंटर करायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड असतो, तो IFSC कोड काय करायचा आहे, इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर बघा इन जनरल म्हणजे फॉर US टॅक्स पर्पजेस आर यू US पर्सन, तुम्ही US पर्सन आहात का, नाही, आपण इंडियन आहोत, म्हणून आपल्याला इथे जो नो किंवा येस ऑप्शन आहे त्यामधून जो नो ऑप्शन आहे तो नो ऑप्शन काय करायचा आहे, इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला जे सबमिट बटन दिसत आहे त्या सबमिट बटनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. नंतर बघा ज्यावेळेस तुम्ही बँक इन्फॉर्मेशन भराल, बँक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमच्या समोर काय होणार आहे, या पद्धतीने जे अमेझॉन असोसिएट्स आहे त्या अमेझॉन असोसिएट्सचं काय होणार आहे, पेज ओपन होणार आहे. मग तुम्हाला ज्या वरती 3 लाईन्स दिसत आहे त्या 3 लाईन्स वरती गेल्यानंतर तुम्हाला होम, त्यानंतर म्हणजे तुमचं होम पेज वरती गेल्यानंतर तुमच्या किती ऑर्डर काय झालेला आहे, लोकांनी घेतलेलं आहे, किती ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला किती कमिशन मिळालेलं आहे, ह्या प्रकारे सगळं डिटेल्स काय होणार आहे तुम्हाला हे अमेझॉन असोसिएट्स अकाउंटवरती दिसणार आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या अमेझॉन असोसिएट्सचं पूर्ण डिटेल बघायचं असेल त्यावेळेस सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जर गुगलवरती जायचं आहे, गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मेल आयडी आहे मेल आयडी एंटर करायचा आहे. मेल आयडीला जो तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड एंटर करायचा आहे आणि तुमचं अकाउंट काय करायचं आहे, साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर होम वरतीच तुमचं सगळं डिटेल्स दाखवलं जाईल, किती ऑर्डर कन्फर्म झाल्या, किती कमिशन मिळालं, ह्या पद्धतीने. ठीक आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला आपल्या अकाउंटवरती कोणत्याही प्रकारचे टॅक्स नको लागायला म्हणून आपल्याला जो इंडियन टॅक्स फॉर्म आहे तो काय करायचा आहे, फिल करायचा आहे. बघा ज्यावेळेस आपण आता बँक इन्फॉर्मेशन फिल करतो, बँक इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला लास्टला दिसत असेल इंडिया करंट टॅक्स स्टेटस. आता इथं बघा माझं कम्प्लिटेड दिसत आहे कारण ऑलरेडी माझं अमेझॉनवरती अकाउंट आहे, त्यामुळे माझं काय झालेलं आहे, जे टॅक्स इन्फॉर्मेशन आहे ती कम्प्लिटेड दाखवत आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी सांगितलं, ज्या पद्धतीने तुम्ही अकाउंट बनवाल, अकाउंट बनवल्यानंतर तुमचं जे इंडिया करंट टॅक्स स्टेटस आहे ते इनकम्प्लीट दाखवलं जाणार आहे. मग त्या इनकम्प्लीट वरती तुम्हाला जो वरती ॲरो दिसत आहे त्या ॲरो वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही इंडिया टॅक्स स्टेटस इन्फॉर्मेशन वरती जे इनकम्प्लीट ऑप्शन आहे त्या इनकम्प्लीट ऑप्शन वरती क्लिक करता तर त्यावेळेस काय होणार आहे, तुमच्या समोर असं पॅन आणि जीएसटी इन्फॉर्मेशनचं पेज ओपन होणार आहे. मग आता तुम्हाला इथे सिम्पली काय करायचं आहे, बघा व्हॉट इज युअर टॅक्स क्लासिफिकेशन, इंडिव्हिज्युअल बिझनेस, म्हणजे तुम्ही 2-3 लोक मिळून जर काम करत असाल युट्यूबवरती तर तुम्हाला बिझनेस टाकायचा आहे. जर तुम्ही सपोज युट्यूबवरती तुमचा एकट्याचं चॅनल आहे तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा व्हॉट इज युअर लिगल नेम यूज फॉर टॅक्स पर्पजेस. आता जनरली तुमचं जे पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डवरती जे नाव असेल ते नाव काय करायचं आहे, तुम्हाला इथं फिल करायचं आहे किंवा भरायचं आहे. त्यानंतर बघा प्लीज प्रोव्हाइड युअर प्रोप्रिटरी बिझनेस नेम इफ ऍप्लिकेबल. जर तुमचा बिझनेस असेल त्या बिझनेसचं नाव तुम्हाला इथं टाकणं गरजेचं आहे. जर तुमचा बिझनेस नसेल तर तुम्हाला इथं काय करणं गरजेचं नाही, टाकणं गरजेचं नाही. इथं हा ऑप्शनल दिलेला आहे. ठीक आहे. भरायचं किंवा नाही भरायचं तुमच्यावर आहे. ठीक आहे. नंतर बघा सिलेक्ट युअर कंट्री रिजन अँड टॅक्स रेसिडेंट, म्हणजे तुम्ही नक्की कोणत्या कंट्रीमध्ये राहता, मग त्या कंट्रीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर बघा व्हॉट इज युअर कंट्री ऑफ सिटिझनशिप, म्हणजे तुम्ही नक्की कोणत्या कंट्रीचे सिटिझन आहात, तर तुम्हाला इंडियाच इथे काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा प्रोव्हाइड युअर पॅन, आता तुमचा जो पॅन नंबर आहे तो पॅन नंबर तुम्हाला काय करायचा आहे, एकदम व्यवस्थित फिल करायचा आहे, कुठेही चूक न करता. त्यानंतर बघा प्लीज प्रोव्हाइड युअर MSMED ID, हे तुम्हाला टाकायचं नाही. हे जर आपण US मध्ये फॉर्म भरत असेल किंवा US नुसार काय करत असेल, फॉर्म सबमिट करत असेल तर इथं ते काय केलं जाणार आहे, विचारलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्लीज प्रोव्हाइड युअर GST रजिस्ट्रेशन नंबर. आता आपला बिझनेस नाहीये त्यामुळे आपला GST रजिस्ट्रेशन नंबर पण नाहीये, तर ह्या दोन्ही गोष्टी काय आहे, ऑप्शन आहे. तुम्हाला जो पॅन नंबर आहे तो टाकल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला दिसणार आहे सिग्नेचर, टाईप युअर फुल नेम. आता सिग्नेचर म्हणून इथे काय करायचं आहे, तुम्हाला जे तुमचं पूर्ण नाव आहे, जे बँक खात्यामध्ये किंवा पॅन वरती आहे ते पूर्ण नाव काय करायचं आहे, एकदम व्यवस्थित एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला सिम्पली खाली सबमिट जे ऑप्शन आहे त्या सबमिट बटनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने काय होणार आहे, तुमचं जे अमेझॉन असोसिएट्स अकाउंट आहे ते पूर्णपणे बनवून तुमचं बँक इन्फॉर्मेशन टाकून तुमचे टॅक्स इन्फॉर्मेशन टाकून पूर्णपणे रित्या काय होणार आहे, रेडी होणार आहे. आता तुम्हाला जे तुमचं अमेझॉन असोसिएट्स अकाउंट 24 तासानंतर ऍक्टिव्हेट होणार आहे, त्यामधून कोणत्या पद्धतीने लिंक बनवायची आणि ती तुमच्या व्हिडिओमध्ये कशी ऍड करायची ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, शॉर्टमध्ये एकदम. तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली जे अमेझॉन ऍप आहे ते प्ले स्टोर वरून काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. आता जर तुम्ही नवीन प्ले स्टोर ऍप डाउनलोड केलं
तर तुम्हाला काय करायचं आहे, जो मोबाईल नंबर तुम्ही इथं वापरलेला आहे Amazon असोसिएट्स अकाउंट बनवताना किंवा जो मेल आयडी वापरलेला आहे, त्या मेल आयडीने काय करायचं आहे, जर तुम्हाला Amazon असोसिएट्स अकाउंट आहे, ते Amazon असोसिएट्स अकाउंट काय करायचं आहे, बनवायचं आहे किंवा लॉग इन करायचं आहे. आणि या पद्धतीने काय होणार आहे, तुमचं जे Amazon आहे ते Amazon ॲप काय होणार आहे, तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जी सर्च बार आहे, त्या सर्च बारमध्ये जो पण प्रॉडक्ट तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे. मग साडी असेल तर तुम्ही साडी एंटर करा. आता मी सपोज टाकते ट्रायपॉड, ठीक आहे. आता ट्रायपॉड एक मी तुम्हाला ॲटम सिलेक्ट करून दाखवते. ट्रायपॉड स्टँड फॉर फोन, ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने सपोज आता मला हा ट्रायपॉड आहे, तो माझ्या व्हिडिओमध्ये काय करायचा आहे, लिंक करायचा आहे. तर सिम्पली बघा, आता ज्यावेळेस तुमचा Amazon असोसिएट्स अकाउंट हे बनून तयार असेल 24 तासानंतर, तर त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे, ह्या पद्धतीने काय होणार आहे बघा, एक जो आयटम आहे ट्रायपॉड, मी त्यावरती क्लिक करते. त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, आता हा सपोज आहे ट्रायपॉड, मला माझ्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, लिंक करायचं आहे. ज्या वेळेस माझे जे ऑडियन्स आहे ह्या लिंकवरती जाऊन त्यांना जर हा ट्रायपॉड आवडला आणि त्यांनी ह्या लिंकवरती जाऊन जर हा ट्रायपॉड परचेस केला, तर ह्या ट्रायपॉडचं कमिशन जे आहे ते कमिशन काय होणार आहे, डायरेक्ट माझ्या बँक खात्यात काय होणार आहे, जमा होणार आहे. तर बघा, त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, या ट्रायपॉडच्या खाली एक हार्ट शेप दिसत आहे, हार्ट शेप शेजारी तुम्हाला शेअरचं ऑप्शन दिसत आहे. त्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, आतापर्यंत तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्ही जो प्रॉडक्ट शेअर करत होता ह्या पद्धतीने आलं नसेल, डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअप, इंस्टाग्राम वगैरे विचारलं जात असेल, ठीक आहे. पण आता तुम्हाला काय येत आहे बघा, स्टोर आयडी, म्हणजे तुमचं जे Amazon असोसिएट्स अकाउंट बनून तयार झालं होतं तिथं तुमचा जो स्टोर आयडी आला होता, तो स्टोर आयडी इथं तुम्हाला दाखवला जात आहे. त्यानंतर बघा, ट्रॅकिंग नंबर, तुमचा जो Amazon असोसिएट्स अकाउंट आहे त्याचा ट्रॅकिंग नंबर असतो, तो ट्रॅकिंग नंबर पण इथे शो केला जात आहे. मग तुम्हाला बघा खाली कॉपी असोसिएट्स लिंक ऑप्शन आहे, त्यानंतर शेअर नॉन असोसिएट्स लिंक. तर आपल्याला कोणती लिंक कॉपी करायची आहे, कॉपी असोसिएट्स लिंक, कारण आपण Amazon असोसिएट्स अकाउंट बनवलेलं आहे. मग तुम्हाला ह्या पद्धतीने काय करायची आहे, ही लिंक काय करायची आहे, कॉपी करायची आहे. इथून कॉपी केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर आता तुम्ही सपोज एखादा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता मी माझा एक व्हिडिओ घेते अपलोड केलेला, ठीक आहे. तर ह्या पद्धतीने मी काय करते, माझा हा एक व्हिडिओ ओपन करते. व्हिडिओ ओपन केल्यानंतर व्हिडिओ ओपन करण्यासाठी एक तर तुम्ही कंटेंट ऑप्शनवरती जाऊ शकता किंवा जे YT स्टुडिओच्या फ्रंटला तुम्हाला एखाद्या व्हिडिओला ऍड करायचं असेल तर तिथून करू शकता. आता तुम्हाला वरती एडिटचं ऑप्शन दिसत आहे, त्या एडिटच्या ऑप्शनवरती जायचं आहे. एडिटच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला जो तुमचा व्हिडिओचं डिस्क्रिप्शन दिसणार आहे, शो मोरवरती क्लिक करा. शो मोरमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसत आहे, त्या डिस्क्रिप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि बघा, आता मी इथं स्वतः ऍड केलेला आहे ऑलरेडी, व्हिडिओ शूटिंगसाठी मी वापरते. आता मी काय केलेलं आहे, ट्रायपॉड स्टँड वापरलेला आहे. मग आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे बघा, तुम्ही पण सेम टाकू शकता की मी ह्या पद्धतीचे ऍप वापरते किंवा मी ह्या पद्धतीच्या साड्या वेअर करते किंवा माय साडी कलेक्शन, ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला टायटल ऍड करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, साडी जर तुम्ही ऑर्डर केलेली असेल तर सिम्पली बघा ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला एंटर करायचं आहे. जे टायटल असेल तुमच्या व्हिडिओचा त्या टायटलच्या खाली एंटर करायचं आहे. आणि सिम्पली नाही का, साडी कलेक्शन टाकल्यानंतर बघा, आता साडी कलेक्शन टाकल्यानंतर तुम्ही खाली एंटर करायचं आहे. त्यानंतर बघा, सपोज तुम्ही ब्रायडल साडी घेतली तर ब्रायडल टाकायचं आहे. आता मी काय केलेलं आहे, ट्रायपॉड घेतलेला आहे, ठीक आहे. तर मी जनरली जे लेडीज आहे कुकिंगचं वगैरे किंवा साडीचं वगैरे करतात त्यासाठी हे समजून सांगितलेलं. आता जनरली मी काय करत आहे, ट्रायपॉड घेत आहे, ठीक आहे, ऍड करत आहे. आता सपोज ट्रायपॉड ऍड केल्यानंतर इथे मला एक काय करायचं आहे, स्पेस द्यायचा आहे आणि थोडा वेळ टॅप करून ठेवायचं आहे. टॅप केल्यानंतर पेस्टचं ऑप्शन येणार आहे, त्या पेस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, जी Amazon असोसिएट्स लिंक मी कॉपी केली होती ती इथं काय झालेली आहे, पेस्ट झालेली आहे. तर बघा, या पद्धतीने सिम्पली तुम्ही जे Amazon असोसिएट्स अकाउंट कसं बनवायचं, त्यानंतर बँक इन्फॉर्मेशन, टॅक्स इन्फॉर्मेशन किंवा तुमचे प्रॉडक्ट तुमच्या युट्यूब व्हिडिओवरती कसे ऍड करायचे, अशी A to Z माहिती मी काय केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर बघा, ह्या पद्धतीने जी Amazon असोसिएट्स अकाउंटची जी लिंक आहे ती लिंक तुम्ही काय करू शकता, युट्यूबचा जो तुम्ही पहिला व्हिडिओ अपलोड करणार आहात तुमच्या चॅनलवरती, त्या चॅनलच्या पेजवरती काय करायचे आहे, तुम्हाला ही लिंक पेस्ट करायची आहे. आणि त्या लिंक थ्रू काय करायचं आहे, तुम्हाला अगदी चॅनल सुरू केल्यापासून पहिल्या दिवसापासूनच काय करायचं आहे, पैसे कमवायला, पेमेंट कमवायला सुरुवात करायची आहे. इथं कोणताही क्रायटेरिया नाहीये, तुम्हाला 50 सबस्क्रायबर कंप्लीट करा का कोणती व्ह्यूज पाहिजे असं काहीही नाहीये. फक्त तुमचं डिस्क्रिप्शन बघितल्यानंतर तुमचे जे ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सने त्या लिंकवरती क्लिक केलं, तिथून तुमची जी वस्तू आहे ती वस्तू परचेस केली तरी लगेच तुम्हाला काय होणार आहे, कमिशन चालू होणार आहे. तर एकदम भन्नाट मार्ग आहे. इथं कोणताही चॅनल मॉनिटायझेशन होण्याची गरज नाहीये. तुम्ही 1000 सबस्क्रायबर, 4000 तास वॉच टाइम किंवा 10 मिलियन व्ह्यूज कसलीही वाट बघायची नाहीये.
ही वाट न बघताच तुम्हाला काय करायचं आहे, ह्या पद्धतीने ज्या दिवशी तुम्ही चॅनल चालू करा, चॅनल चालू केल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून काय करायचं आहे, तुम्हाला ह्या पद्धतीने पैसे कमवायला सुरुवात करायची आहे, की जेणेकरून काय होईल, चॅनल मॉनिटाईज नाही झाला लवकर तरी तुम्हाला टेन्शन येणार नाही. कारण तुम्ही पहिल्या दिवसापासून पैसे कमवायला सुरुवात करा, तर तुमच्यावर लोड येणार नाही, फ्रस्ट्रेशन येणार नाही. जेणेकरून काय होईल, तुमचं जे घरचा खर्च आहे तो पण व्यवस्थित चालेल ह्या पैशांमधून आणि जे तुम्ही YouTubeवरती काम करत आहात, तर तुम्ही टेन्शन फ्री काम करा आणि एकदम नाही का हॅपीली काम करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा तुम्ही हॅपीली काम करता, एखादं काम काय होतं, लवकरात लवकर सक्सेस होतं. तर बघा ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी YouTubeची जर्नी आहे, ती जर्नी काय करायची आहे, सक्सेसफुल करायची आहे. YouTubeवरती एक सक्सेसफुल यूट्यूबर बनायचं आहे. तर बघा आपल्या चॅनलवरती YouTube संबंधित अशाच नवनवीन टिप्स, अर्निंग संबंधित किंवा चॅनल ग्रो करण्यासाठी जे नवनवीन ट्रिक्स असतात, त्या ट्रिक्स किंवा जे YouTubeच्या नवनवीन अपडेट्स असतात, ते नवनवीन अपडेट्स किंवा अजून काही भन्नाट गोष्टी तर तुमच्यासोबत काय केल्या जातात, डेली शेअर केल्या जातात. बघा मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप देखील करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.